आणि दगडी बिगडी मार तिकडून जरा. एकदम नदीच्या तोंडात आहेत. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि नैसर्गिक थोडा पुढे तुम्ही तू हे वडत घे असं. हे बघू शकता, एकच एवढी मेहनत करून एकच मासा मला मिळाला या जाळीमध्ये. नमस्कार मित्रांनो, पवन कांबळे ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे गावी आणि आम्ही आता व्हाळामध्ये आम्ही कांदा टाकणार आहेत. वाहत्या पाण्यामध्ये आम्ही मासे पकडणार आहेत आज. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि किती मासे भेटतात काय माहिती नाही, तर परंतु आपण बघूया. मासे आपल्याला मिळणारच आहेत, कारण की आम्ही नवीन कांडाळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. तर आम्ही व्हाळावर जाऊन आम्ही स्टार्ट करणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा, कारण की सगळीकडे बुळबुळीत पण आहे. हां सो आता आम्ही चाललोय कांदा टाकायला. आणि माझ्यासोबत आहेत माझा मित्र राम, वैभव आणि चायना आहे माझ्यासोबत. आणि माझ्यासोबत माझा पार्टनर सोनू तो देखील आहे. आणि देवळ्या माझ्यासोबत आहे, तुम्ही बघू शकताय. आणि पाऊस आलेला आहे, पावसाचं आम्ही धावतोय. जोराचा पाऊस आला. पाऊस म्हणतात चटका झाला, चटका आणि जोराचा पाऊस आला इकडे, तुम्ही बघू शकताय. आमचं होम ग्राउंड आला. आणि आमचं हे होम ग्राउंड आहे, म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान आहे. तर आम्ही आता जातोय, आम्ही आता नदीच्या तोंडाजवळ जातोय. हे कांडाळ आहे आमचं मोठं, हे तुम्ही बघू शकताय. नवीन मुंबईवरून आलेलं आहे आणि आम्ही आता घेऊन चाललो आहे नदीवर. तर चला, तर मग सगळे माझे मित्रमंडळी आहेत, हो आहेत माझ्यासोबत. जेवढेकर आणि माझा हाच मित्र राम. चलो गाइस, आज जाएंगे. पाणी तर नदीला खूपच आहे, तुम्ही बघू शकताय. देवळा कमॉन. हा तो देवळा कुठं कमवून हो. मी येऊ काय आणि का पोवत जेव्हा मी पकड मी जातो. हॅलो नको रे, स्टेप घेऊन तिथे जाऊ ना. मी जाऊ काय हे पैसे घे. येऊ की कुठं पैसे घे जाते सात तुम्ही पण हे पैसे ठेव. आणि हे चाललेत चप्पल काय तू बोलू नको. चंद्र काय फक्त बोलू नको त्याच्यात. म्हणजे तू काय बोलू नको, ह्याला बोलतोय. कसं बोलतोय ते पाण्यात जातो. स्टॉप घेऊन जा. हे घेऊन जा फक्त. काय आलं रे बघ, हे काढू काय रे. ए टाक ना. आणि दगडी बिगडी मार तिकडून जरा. एकदम नदीच्या तोंडात आहेत. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आतमध्ये जास्त जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे कांडाळ आपण सोडली आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम लांब अशी कांडाळ उंच. टाक ना. ए दगडी टाक. आपल्यासोबत आर्यन कांबळे पण आहेत.
पाहू शकता तुम्ही एकदम ओके मध्ये. सोनू, पप्पन आणि वैभव कांबळे एकदम खोल पाण्यामध्ये जाऊन एकदम मुंबईवरून आजच गावी येऊन आपलं पूर्ण कसपणाला लावून मासे पकडण्यासाठी मासेमारीसाठी गावाला आलेले आहेत. आधी लाकडं बाहेर फेक. पपन कांबळे यांना खूपच शौक आहे मासे पकडण्याचा. एकदम मन लावून मासे पकडण्याचा प्रयत्न चालू आहे इथे. एकदम कांडाळ एकदम लांब अशी आहे आपल्याकडे. एकदम पाणी पण खूप आहे. मला वाटत नाही तर मासे आहे ना वरतीच जाऊया ना. सोनू कांबळे काहीतरी म्हणाले की इथे मासे भेटणार नाही असं. चल वर जाऊ. पण बघूया जर एखादा दुसरा मासा असला कांडाळीत उपटला तर काय? एसटीचा छेद त्रिपळ छेद पटीतून फरार होण्याची शक्यता चायना हे गुंडळत जा असं. पाहू शकता तुम्ही. हे बघा सोडलास काय पप्या? हे थांब, फेकू नको. छत्री बंद करते. छत्री खोल. आणि अडचण येत असताना इथं सोडतो मी कांदा. तुम्ही नका सोडू आता. मी सोडतो. कुठं? हे वरती उचल. मासे विषय अडकला असला तर बघ. नाही नाही, थांब, येतील ते. होय जातील. बघ. हे भेटला व्हिडिओ. अरे भेटलाय. आणि पाण्यामध्ये मासा मोठा दिसतोय. दांडकी भेटली आहे. दांडकी भेटलेली आहे. अशा तरीने पहिला तिला चेंडू फुकट. पहिला हादरा काटे काढ, पहिली काटे काढ. लागली नाश काट्या काढ, नष्टर. काट्या काढ, थांब. आणि ओके मध्ये कार्यक्रम झालेला आहे. मोठी वैभव कांबळे कांदा पकडून पपन कांबळे मासा काढतायत. पाण्यामध्ये मासा मोठा दिसतोय. काटे काढतायत. आणि पहिले कसा आवाज दणदणीत. तू चालू नकोस पुढं. काढू नको. थांब, काटे आहे. तू चालू नकोस पुढं. ती तिथे थांब. आणि नैसर्गिक अडथळा. काठी काढी बघ. नदीचा फ्लो बघा. वर घे, पुढे घे. पुढे घे ना तू. पुढे घे. काठी पण पुढे घे तुम्ही. हे तो पण बघा. काठी काढला. हा, टोकन पकड फक्त. हा, बस. दुसऱ्या जागेत आम्ही आलोय आता. तर या ठिकाणी आता पुढची सोड. ही राहू दे, पुढची सोड. टाकायला गेले आहेत कांडाळ. बघू शकताय तुम्ही. हे पकड. हे थांब. काय नाही, हे पकड जरा. हे पकड. एक मिनिट थांब रे. कांडाळी मासा पकडायचा म्हणजे कष्टच असतं. कष्ट घ्यावे लागतात कारण की त्याच्यामध्ये कचरा विचरा अडकतो. कांडाळ फाटण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला सावधगिरीने आपल्याला मासे पकडायचे असतात कांडाळीने. तुम्ही बघू शकताय. आणि ही मोठी कांडाळ आहे. सोनू कांबळे ही कांडाळ तुम्हाला कितीला पडली? तुम्ही घेऊन आला? फक्त 250 रुपये. ते सोड. हे नको सोडू. ते सोड. 250ला ते बोलत आहेत. 250ला कांडा ती मिळाली आहे मस्जिद बंदरला. तर तुम्ही बघू शकताय. अरे तिथून हे कांडाळ सोड ना इकडं. असं काय करता तुम्ही? अरे यार, तू देवळ्या पुढं कुठं राहतो? पाठी राहायचं. आता ह्या जागी आम्हाला एक मासा मिळाला आहे. मगाशी पण एक आम्हाला मासा मिळाला होता. आणि सगळी मुलं आता पुढच्या कोंडीमध्ये जाणार आहेत. पुढच्या वाटचालीसाठी रवाना होत आहेत. वैभव कांबळे पण सोबत आहेत. ते पण खूप मला मदत करतात व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि चायना आहेत. चायनामॅन, गावचा रिंगण्याचा चायनामॅन. येस. आणि माझा मित्र आलाय गावी, राम देवरे. तुम्हाला कसं वाटतंय या गावी येऊन रिंगणे? सगळं हिरवगार आहे. पाऊस पण चालू आहे मस्त रिमझिम. मच्छी पकडायला मजा पण येते. ओके. 2 मासे भेटले आम्हाला. 2 मासे दाखवा राम भाऊ. हे बघा बघा ही 2 दांडक्या भेटल्यात आम्हाला मस्त. एक नीट भाऊ
हातान काढ बघूया आपण. या छत्री बघा. 2 दांडक्या आम्हाला भेटले आहेत. आम्ही यांना दांडक्या बोलतो. साईज बघा, साईज मोठी आहे तुम्ही बघू शकताय. हळूहळू आम्ही मासे पकडणार आहेत आणि मासे आम्हाला साईज वाढत जाणार आहे. माशाची साईज वाढवणार आहेत असे चायनामॅन बोलतायत. किती मासे मिळू शकतात? तू हे वडत घे असं. हे बघू शकता एकच एवढी मेहनत करून एकच मासा मला मिळाला या जाळीमध्ये. चला एकान काय होणार आहे? गडा भरल. गडे भरणार आहे असं थेंबे बोलतायत. तळे साचे तशी म्हणे तर थेंबे थेंबे मासे साचे. ओके पण आम्ही प्रयत्न करूच. आम्ही हार मानणाऱ्यातले नाही आहोत. आहोत. आमचा जन्म इथे ते संघर्षाच्या बोलले की मातीत झाला. हार मानू शकत आणि नाही. आमचा बापच संघर्षाचा आहे. जवळ वड असं नाही टाकायचं, असं काढायचं असं उलटा. बाहेरच काढ त्याला बाहेरच काढता आम्ही कडनं पल्लू शकतो. थेंबे थेंबे वाहू जाऊ शकतो. असा मासा काढायचा असा काढायचा असं इथून असं असा काढायचा असं फाटत नाही. हे थांब. ये खाली करू नकोस. अडकेल तोपर्यंत खालीच ठेव. अरे कोण आयलाय? राम भाऊ आयलाय. कुठून? मालेगाव. कुठून? मालेगाव. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, येस. क्वालिटी द्यायची, क्वालिटी पकडायची. ये 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 ये. या, या. यो, यो. यो, यो, यो. हा? कुठं? वर. आणि डोक्याची टोपी. ओ काटा कृते कुणाला. चाललोय आपण आता एकदम अरे इथूनच जायचं या पुढं. अरे चल. अरे नाही कमी जावा आणि चल. येस येस.
त्या कांडळ्यातून आम्ही मासे एवढे पकडले आहेत. पाऊस आल्यामुळे आम्ही घरी आलो आहे. तुम्ही बघू शकताय खूपच पाऊस लागला, त्यामुळे सगळी मुलं आम्ही घरी आलो. कारण की 10-15